नमस्कार, पाकसिद्धी आणि ETC चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत निरोगी आरोग्यासाठी आणि निरोगी केसांसाठी महत्त्वाच्या उपयुक्त किचन टिप्स. 1. आयब्रोचे केस शरीरातील व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे लवकर पांढरे होऊ लागतात. शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता पूर्ण केली तर त्यामुळे केस पांढरे होणे कमी होऊन जे केस अकाली पांढरे झाले आहेत ते हळूहळू काळेसुद्धा होऊ लागतात. यासाठी आहारात मासे, शेंगा, अंडी, बीन्स आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करा. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही, पनीर, ताक इत्यादींचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन B12 आढळते. चेहरा अधिक चमकदार होण्यासाठी ज्याप्रमाणे कच्चे दूध लावतात तसेच कच्चे दूध आयब्रोवरही रोज लावत जा. यामुळे आयब्रोचे केस काळे राहतील आणि अधिक दाटही दिसतील. 2. कांद्याच्या रसामुळे केसगळतीची समस्या दूर होते. जर तुमचे केस जास्त गळत असतील तर केसांना कांद्याचा रस लावल्याने केसगळती कमी होते. त्याचप्रमाणे काही दिवस आंघोळीपूर्वी रोज कांद्याची पेस्ट डोक्याला लावली तर अकाली पांढरे झालेले केस काळे होतील. 3. कमकुवत केसांसाठी मेथीदाणे फायदेशीर ठरू शकतात. रात्री 2 चमचे मेथीदाणे पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर सकाळी त्याची पेस्ट करून केसांच्या मुळाशी लावा. अर्धा तास ठेवून नंतर धुवून टाका. असे आठवड्यातून एकदा करा. केस मजबूत होऊन केसांची चांगली वाढ होईल. 4. निरोगी शरीर आणि केसांसाठी पुरेसे पाणी पिणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे केसांना आर्द्रता मिळते आणि कोरडेपणा दूर होतो. गरम पाण्याने केस धुणे टाळा. 5. केसांना हेअर डाय लावताना हाताला काळे डाग पडतात. ते घालवण्यासाठी कांद्याचा रस 2 मिनिटे हाताला चोळावा व नंतर कोमट पाण्याने हात धुवावेत. हात स्वच्छ होतात. 6. थोडीशी आवळा पावडर, थोडीशी शिकेकाई पावडर आणि मेहंदी लोखंडाच्या कढईत 3 तास भिजत घाला. 3 तासाने त्यात थोडेसे दही घाला आणि मिसळून घ्या आणि त्यानंतर हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा. 4 तास तसेच ठेवा आणि 4 तासाने नंतर धुवून टाका. 7. केसांच्या मजबूतीसाठी लोह महत्त्वाचे आहे कारण यामुळे हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत होते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. यासाठी आहारात सोयाबीन, डाळ, पालक आणि मनुका यासारख्या पदार्थांचा समावेश करा. 8. मेहंदी भिजत घालताना 1 ते 2 चमचे चहा पावडर उकळून ते पाणी थंड करून घ्यावे किंवा चहा पावडर नसेल घालायची तर त्यामध्ये कॉफी पावडर टाकावी. कॉफी पावडर टाकताना थंड पाण्यामध्येच मेहंदी भिजत घालावी. 9. आवळा, पेरू, संत्री, लिंबू इत्यादींमध्ये व्हिटॅमिन C आढळते, जे केसांची मजबूती वाढवते आणि केस गळणे थांबवते. व्हिटॅमिन C चे सेवन केल्याने केस गळती कमी होण्यास मदत होते. 10. केसांसाठी मेहंदी बनवताना मेहंदीमध्ये केस गळू नये म्हणून तुम्ही व्हिटॅमिन E कॅप्सूलसुद्धा टाकू शकता. तसेच केस सिल्की व्हावे, शाईन यावी म्हणून यामध्ये 1 अंडे फोडून टाकावे. अंड्यातील जो पिवळा भाग असतो तो बाहेर काढावा आणि जो पांढरा भाग असतो तेवढाच त्यामध्ये टाकावा. 11. केसांना कोमट तेलाने मसाज करा. मसाज करताना तेल शक्यतो केसांच्या मुळाशीच लावा. 12. केसांना मेहंदी किंवा डाय लावण्याच्या अगोदर केस चांगले धुणे खूप महत्त्वाचे आहे. केस धुताना कधीही 2 वेळा शॅम्पू लावून केस धुवावे, म्हणजे आपल्या केसात तेल राहत नाही आणि त्यामुळे मेहंदी किंवा डाय लावल्यावर केसांना चांगला रंग येतो. 13. केसांसाठी मेहंदी एक महत्त्वाची भूमिका बजावते. केसांना मेहंदी लावल्यामुळे मुळासकट केसांना नैसर्गिक चमक येते. त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणून सुद्धा मेहंदीचा चांगला वापर करता येतो. 14. आयब्रोचे केस गळणे थांबवायचे असेल तर रात्री झोपायच्या आधी दररोज ऑइल किंवा खोबरेल तेल किंवा एरंडेल तेलने आयब्रोला मालिश करावी. 15. केसांची गळती कमी करायची असेल तर आठवड्यातून 2 वेळेस तरी केसांना तेल लावले पाहिजे. 16. कांद्याच्या रसात सल्फर असल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. तसेच स्काल्प इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. म्हणून केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील केसांना लावू शकता. 17. अंडे केस गळणे थांबवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंड्यातील पांढऱ्या भागात 2 चमचे दही टाकून डोक्याला लावल्याने केस मुलायम आणि मजबूत बनतात. 18. ॲलोव्हेरा जेल म्हणजेच कोरफड रस लावल्यास केस गळती थांबते. ॲलोव्हेरा जेल केसांच्या मुळाशी लावून 2 तास ठेवून नंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका. असे आठवड्यातून 3-4 वेळा केल्यास नक्कीच फरक जाणवेल. 19. अनेक जण वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे डाएट फॉलो करतात. हे डाएट जर चुकीचे असेल तर योग्य पोषण मूल्य शरीराला मिळत नाही आणि केस गळती होऊ शकते.
20. केस गळती थांबवण्यासाठी तुमचा डाएट चांगला असला पाहिजे. त्यासाठी भरपूर पाणी, प्रोटीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर हे आपण खाल्लेच पाहिजे. 21. केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा केस ओले असताना केस विंचरू नका. केस सुकल्यानंतरच त्यावर कंगवा फिरवा. 22. केसांमध्ये जास्त कोंडा असेल तर मेहंदी भिजत घालताना त्यामध्ये 1 कपभर दही टाकावे. दही नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस टाकावा व मेहंदी 7 ते 8 तास भिजत घालावी. 23. केसांची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने आठवड्यातून 2दा मसाज करा. यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि पातळ झालेले केस जाड होतात. तसेच केसांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते. 24. रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल तरीही केस गळती वाढते. तसेच व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, झिंक आणि आयर्नच्या कमतरतेमुळे सुद्धा केस गळतात. त्यामुळे स्प्राऊट्स, कडधान्य, बटाटे, गाजर, ब्रोकोली खाल्ल्याने केसांना बी कॉम्प्लेक्स मिळतात. व्हिटॅमिन्स केसांच्या वाढीस मदत करतात. 25. नारळाचे तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तेल लावताना थोडेसे कोमट तेल करावे आणि नंतरच लावावे. यामुळे केसांची मुळे चांगली राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. 26. रात्री झोपण्यापूर्वी कांद्याचा रस दररोज भुवयांवर लावा. यामुळे भुवयांचे केस गळणे कमी होईल आणि भुवयांची चांगली वाढही होईल. 27. केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. आवळ्याची पेस्ट केसांच्या मुळाशी लावू शकता किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करून ती केसांवर लावल्याने केसांची वाढ लवकर होते व केस मजबूत होतात. 28. नियमितपणे अळशीच्या बिया खा. केसांमधून सतत हात फिरवू नका. केसांना नेहमीप्रमाणे विंचरले पाहिजे आणि जास्त गरम पाण्याने केस धुतले नाही पाहिजे. 29. केसांच्या गळतीवर उपाय म्हणून 2 चमचे आवळा, रिठा, शिकेकाई, मेथी, त्रिफळा चूर्ण आणि ब्राह्मी पावडर घेऊन त्यात 2 अंडी टाकावी व पेस्ट एकत्र करावी. हा पॅक केसांवर 30 ते 40 मिनिटं ठेवावा. तुम्हाला लगेच फरक जाणवू लागेल. 30. मेहंदी भिजत घालताना नेहमी लोखंडाची कढई वापरावी. कारण आपल्याला लोहाचे प्रमाण कमी असेल की केस गळती खूप प्रमाणात होते. त्यामुळे लोखंडाच्या कढईत मधून आपण लोह भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे लोखंडाच्या कढईमध्येच मेहंदी भिजत घालावी. 31. केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर आवळ्याच्या पावडरमध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करा आणि आंघोळ करण्याच्या 1 तास आधी हे मिश्रण केसांना लावा. निश्चित स्वरूपात तुमच्या केसांच्या कोंड्याची समस्या निघून जाण्यास मदत होईल. 32. 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल. ह्या व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्याला कोणत्याही मेडिकलमध्ये सहज मिळतात. त्याचबरोबर 2 चमचे कोरफड जेल, 1 चमचा मोहरीचे तेल आणि 1 ते 1.5 कप पाणी हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. नंतर शॅम्पू लावून पाण्याने केस धुवून टाका. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय करा. यामुळे केस गळतीची समस्या कायमची दूर होईल. 33. कुरळे केस सरळ करताना उष्णतेचा अधिक वापर झाला तरीही त्यामुळे केस तुटतात आणि जास्त गळतात. 34. तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता. मसाज केल्यानंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे केसातील कोंड्याची समस्या दूर होते. 35. मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्राव झाल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळेही केस गळू लागतात. 36. पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डायचा वापर केल्यास किंवा तो डाय कुणाकुणाला सूट न झाल्यास केस गळू शकतात. 37. 2 ते 3 दिवसाचे शिळे आंबट दही, थोडासा लिंबाचा रस, व्हिनेगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी करता येतो. 38. सध्या बाजारात अनेक शॅम्पू सहज उपलब्ध असतात. त्यावरील कंटेंट वाचून आपल्याला सूट होईल अशा एखादा शॅम्पू वापरावा. केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशनरयुक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनून तुटू लागतात. केसांची चमक निघून जाते, केस रफ होतात. 39. केस उपटल्याने केसांच्या मुळांना धक्का लागतो आणि त्या ठिकाणचे केसांची वाढ खुंटते. 40. शरीरात उष्णता वाढल्याने, पोट साफ न झाल्याने म्हणजेच बद्धकोष्ठीचा त्रास झाल्याने केस गळती होते. ही गोष्ट अनेकांना ठाऊकच नसते. 41. केसांची रचना, वाढ आणि मजबूतीसाठी आहारात प्रोटीन्स आवश्यक असतात. यासाठी आहारात मखना, शेंगदाणे, सोयाबीन, डाळ, चणे, दही, टोफू, कोथिंबीर, पुदिना, तीळ आणि चीज यांचा समावेश करा. 42. केस धुतल्यानंतर ते टॉवेलने जोर लावून पुसणे.
केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे, यामुळे केसांची मुळे कमजोर होतात. 43. ऑलिव्ह तेलाने डोक्याची मालिश करा. या तेलामुळे केसांच्या मुळातील कोरडेपणा नष्ट होऊन केस मजबूत होतात. तरीही एवढे करूनही जास्तीच केस गळत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. 44. धूळ प्रदूषण यामुळे केसात कोंडा होतो. खास सुट्टे. केसांची स्वच्छता राखली न गेल्यास केसांची वाढ खुंटते. 45. भृंगराज तेलाने डोक्याची केलेली मालिश फायदेशीर ठरते. भृंगराज तेलाने केसांची वाढ होण्यास मदत होते. 46. केसांचा गुंता काढताना लहान दातांचा कंगवा वापरल्याने केसांना ओढ बसते आणि केसांची मुळं सैल होतात. केसांमध्ये उगीचच बोटे फिरवणे, केसांसोबत खेळणे यामुळेही केसांना नुकसान पोहोचू शकते. 47. केसांची हेअरस्टाईल करण्याकरता जेल किंवा लोशन लावल्याने केस गळतीची समस्या वाढू शकते. 48. घट्ट वेणी किंवा पोनीटेल बांधल्याने हळूहळू कपाळजवळचे केस मागे जातात, त्यामुळे जास्त घट्ट केस बांधू नये. 49. पोषणाच्या कमतरतेमुळे जर आपण संतुलित आहार घेतला नाही तर आपल्याला केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. 50. अनेक महिला केस कापतच नाहीत. केसांच्या शेंड्यांना फाटे फुटले असले तर ते 2.5 ते 3 महिन्यांनी केसांचा शेंडा कापलाच पाहिजे. केस ट्रिम करायलाच हवे. केस कापल्याने लांबसडक वाढतात व केस गळतीही थांबते. वरील निरोगी आरोग्यासाठी आणि निरोगी केसांसाठी घरगुती उपयुक्त टिप्स उपयोगी वाटल्या तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी पाकसिद्धी आणि TC चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.